सचिन हवळे पाटील. आत्ताच बिनमिशाच्या कुत्रमाऱ्याचा मी व्हिडिओ बघितला. त्यांनी कालच्या वक्तव्यावर माफी मागितल्याचं मी वृत्त आत्ताच बघितलं. जरी माझ्याकडून एक वेळा वक्तव्य गेलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. माझ्या माता माऊल्यांचा अवमान होत असेल तर आम्ही कधी कानाला धरून माफी येणाऱ्या काळात मागू. अरे भुरट्या, अरे हिजड्या, अरे छक्क्या, माफी मागून उपयोग नाही. जोपर्यंत तू जिजाऊंच्या लेकींचा म्हणजे मराठ्यांच्या लेकींचा अपमान केलेला आहे, जोपर्यंत तू त्यांच्या पायावर नाक घासून जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तुला सुट्टी नाही. हे असं झालं, चुकीचं वक्तव्य करायचं, महाराष्ट्रभर व्हायरल व्हायचं आणि नंतर माफी मागायची. हे आता हे खेळ जुने झालेले. तो वडापाव चोर, त्या वडापाव चोरचं एक झालं आणि तुझं एक झालं. तू तर निजमी म्हणत होता ना मराठ्यांना, अरे माझ्या आजोबांना जो बाहेर पराक्रम केला त्या फाटलेल्या याच्यातली तुम्ही दोघं, तो हाक्या आणि नावन्या, तुम्ही दोघं पायदायचे. तुमचा DNA जर चेक केला तर आमच्या आजोबाचं रक्त तुमच्यामध्ये सळसळ करत आहे. त्यामुळे तुम्ही जास्त शेंगा आणू नका. जोपर्यंत तुला जिजाऊच्या लेकी चपलाना तुडवत नाही, गाढवावर धिंड काढत नाही, तोपर्यंत तुला सुट्टी नाही. अशी तुम्ही किती जरी वेळा माफी मागितली तरी मराठा समाजाच्या लेकी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही जोपर्यंत नाक घासून आणि गाढवावर तुमची धिंड काढत नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. जय शिवराय.